हॅलो, नमस्ते. कसे आहात सर्वजण? मस्त ना? आज 15 ऑगस्ट, आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे. स्वातंत्र्य म्हणजे काय? इंडिपेंडन्स म्हणजे काय? फ्रीडम म्हणजे काय? म्हणजे आपले मनाला वाटेल तसं वागणं आहे का? नाही. मग स्वातंत्र्य म्हणजे काय? म्हणजे आपल्या विचारांना, कृतीला आणि व्यक्तिमत्वाला योग्य दिशा देण्याची संधी आहे. आपल्याला स्वातंत्र्य आहे, पण आपण दुसऱ्यांचे अधिकारांचा सन्मान राखून स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य. ज्या स्वातंत्र्यामुळे समाजाचे, देशाचे आणि इतर व्यक्तींचे नुकसान होत नाही, तेच खरे स्वातंत्र्य. त्यामुळे मला वाटते आपण स्वातंत्र्याचं खरं अर्थ समजून घेतला तर आपलं जगणं पण छान होईल आणि लोकांना पण मस्तपैकी जगता येईल. हल्ली आपण काय करतो? मला स्वातंत्र्य आहे, मला फ्रीडम आहे, म्हणून मी हवं तसं वागणार. मोठं म्युझिक लावणार, काय दंगा करणार, हे चालते का? असं मला नाही वाटत हे योग्य असेल असं. आता आपले पूर्वजांनी खूप कष्ट करून, बलिदान देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, देशाला स्वातंत्र्य दिलं. तोपर्यंत आपल्याला माहीत आहे, ब्रिटिश आपले रूलर्स होते, आपण त्यांचे खाली जगत होतो. आज आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ते सरकार चालवतात. पण हे मला म्हणायचं आहे, कॉमन मॅनला किती अधिकार आहे? आपण आपले अधिकार योग्य रीतीनं वापरतो का? आपल्याला माहित आहे, आपल्याला राईट्स अँड ड्युटीज दोन्ही आहेत. मग हल्ली आपण बघतो, कुठेही दंगा झाला की एसटी फोडल्या, अहो काय आहे, गाड्या जाळून टाकल्या, रस्त्यावरचे दिवे फोडून टाकले. हे काय? हे आपलं स्वातंत्र्य आहे? हे आपलं फ्रीडम आहे? कोणालाही वाटेल तसे शब्द वापरायचे, वाटेल तसं बोलायचं, हे आपलं स्वातंत्र्य आहे? नाही. अहो, मला स्वातंत्र्य आहे, ठीक आहे, पण एट द सेम टाइम ते ना लोकांचं नुकसान किंवा समाजाचं नुकसान आपण करता कामा नये, हे प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे. माझं पण नुकसान होऊ नये, लोकांचं पण नुकसान होऊ नये. कपडे मला हवे तसे कपडे मी घालते, माझं राईट आहे, म्हणून लोकाला जे योग्य वाटत नाही किंवा समाजाला योग्य वाटत नाही, मी कोणी एका माणसाचं म्हणत नाहीये, वाटत नाही, ते घालायचे का? हा जरा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे का? म्हणजे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, तुम्हाला हवं तसं तुम्ही वागू शकता, पण तुम्ही जे कपडे घालता, चार चौघात जाता, चार चौघात मिरवता, तेव्हा ते योग्य वाटते का? हा आपण जरासा विचार करायला पाहिजे.
अहो, आज आपल्याला स्वातंत्र्य आहे, पण आजही तुम्ही खेडेपाडेत जावा, तिथे कुठलंही एक काम करणारे कष्टकरी स्त्रीला विचारा, आज कुठला दिवस आहे गो बाई? ती काय म्हणेल, काय कालचे सारखा आज, आजचे सारखा उद्या. काही फरक पडत नाही तिला. का फरक पडत नाहीये? का म्हणजे तिचे जीवनात काही फरक पडलेला नाहीये. आज आपण इंडिपेंडेंट आहोत, आपल्याला फ्रीडम मिळाले, म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं जीवन जरा चांगले रीतीनं जगण्याचं स्वातंत्र्य, अधिकार आहे. अजूनही आपल्याकडे कितीतरी ठिकाणी स्त्रियांना अधिकार नाही. कुठल्याही गोष्टीसाठी त्यांना पुरुषांना विचारावं लागते. अहो, साधं दळप आणायचं असलं तरी त्याला 5-10 रुपये त्यांना पुरुषाकडनं म्हणजे नवऱ्याकडनं किंवा वडिलांकडनं मागून घ्यावे लागतात. मग काय ह्याला स्वातंत्र्य म्हणतो आपण? मला वाटते हे स्वातंत्र्य म्हणजे आपण योग्य रीतीनं प्रत्येकानं फायनान्शियली इंडिपेंडेंट होणं, हे पण एक मुख्य अंग आहे. आपण फायनान्शियली दुसऱ्यावर अवलंबून राहतो, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य नाही. खरंच नाहीये का? आपण स्वातंत्र्यच नाही ना. आपल्याला जेवायला, खायला, कपडे घालायला सगळ्याला लोकांवर अवलंबून राहावं लागते. लोकांवर म्हणजे दुसऱ्या व्यक्तीवर. मग काय म्हणायचं आपण? आपण स्वतंत्र आहोत म्हणून? आहोत का आपण स्वतंत्र? नाहीये. नो डाऊट एखादा एज्युकेटेड म्हणा, फॉरवर्डेड समाजात असतील प्रत्येक जण स्वतंत्र, नाही म्हणत नाही मी. पण आज अजूनही आपण आपल्यातले कितीतरी खेडेपाड्यातनं गेलो किंवा अहो आपलेच, आता एक नागरिक म्हणून मी टॅक्स देते, मग मला ॲटलिस्ट रस्ते चांगले पाहिजे ही अपेक्षा आहे. मुलांना शिक्षण व्यवस्थित पाहिजे ही अपेक्षा आहे. दवाखान्यातनं व्यवस्थित ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ही अपेक्षा आहे का नाही आहे? मग हे फ्रीडम आपल्याला मिळालेलं आहे का? हा आपण विचार करायला पाहिजे. बघा आपले रस्ते कसे आहेत, किती लोक रोज त्या खड्ड्यामुळे लोकांचा जीव जातोय. चांगलं पाणी प्यायला मिळत नाहीये. सरकारी शाळेतनं मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाहीये का? ह्याचा विचार करायला पाहिजे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ठीक आहे, पण मला वाटते आजच्या दिवशी आपण हा सगळा विचार करायला पाहिजे आणि आपले देशातले अगदी शेवटचे नागरिकापर्यंत त्याला फ्रीडम मिळायला पाहिजे. फ्रीडम, सगळे रोगातनं फ्रीडम मिळायला पाहिजे त्याला. त्याचे अंधश्रद्धेतनं त्याला मुक्ती मिळायला पाहिजे. हे कधी मिळणार? त्याला शिक्षण मिळाल्यावर. त्याला त्याचे विचार मांडायचं स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. ह्याच्याबरोबर दुसऱ्याला पण जगण्याचा अधिकार आहे, हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. मला वाटते नक्की आजपासून आपण सर्वजण ठरवू आपल्याला, आणि शक्य आहे तर शक्य नाही असं नाही. स्वच्छता पाहिजे. आजही तुम्ही तिरुपतीला जावा, किती स्वच्छ आहे. नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला जावा, तिथे बघा किती स्वच्छता आहे. मग आपण आपल्याकडे पण तर सगळं करू शकतो का नाही? आणि असं म्हणू नका हे सगळं काम फक्त सरकारचं आहे. नाही, हे आपले प्रत्येकाचं काम आहे. त्यामुळे आज 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपण हे ठरवूया. आपले प्रत्येकाला फ्रीडम आहे, नो डाऊट, अधिकार आहेत.
त्याच्याबरोबर आपली कर्तव्य पण आहेत आणि ही कर्तव्य आपण योग्य प्रमाणे वापरणार हे आपण आज ठरवूया. हॅव ए गुड डे. अगेन विश यू ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे.